हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्हॉल्युशन. आज आपण 26 डिसेंबर 2025चा द हिंदू बघतोय. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. डिस्कशनला सुरुवात करण्याच्या अगोदर या डिस्कशनमध्ये, या अनालिसिसमध्ये आपण कोणत्या गोष्टीचा एक्झॅक्टली अभ्यास करत असतो ते समजावून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये इरोटेलचा अभ्यास करत असतोय, इरोटेल समजावून घेत असतोय. त्याच्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचा अभ्यास करत असतोय आपण. टेक्स्ट कॉन्टेक्स्ट समजावून घेत असतोय. तिथं जे काही महत्त्वाचे इरोटेल आहेत, ते महत्त्वाचे इरोटेल आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून एखादी महत्त्वाची कॉन्सेप्ट आपल्याला मिळाली, तर ती समजावून घेत असतोय. त्याचं एक्झामच्या दृष्टीतून काय महत्त्व असू शकते, हे समजावून घेत असतोय. आणि त्याच्यानंतर ज्या काही इम्पॉर्टंट न्यूज आहेत, त्या इम्पॉर्टंट न्यूज ज्या आहेत त्या कव्हर करायचा आपण प्रयत्न करत असतोय. आणि ऑब्व्हियसली हे जे सगळं आहे, करण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, की याचा एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. ठीक आहे? सुरुवात करूया आपण. पहिलं इरिटेल कोणतं आहे? ते बघूया. पहिलं जे इरिटेल आहे ना, ते इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये किंवा जागतिक पातळीवरती इंडियाचे जे काही आत्ताचे पोझिशन आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारे एडिटर. आणि याच्यामध्ये एक्झामच्या दृष्टीतून, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खरं तर आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याच्या अगोदर आपण मॅपच्या दृष्टीतून समजावून घेऊया, की नेमकं या एडिटरमध्ये लेखिकेनं आपल्याला काय समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये जर आपण वर्ल्ड मॅप बघितला ना, तर इंडियाची पोझिशन आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली, तर आत्ताची परिस्थिती जर इंडियाच्या नेबरहूड कंट्रींसोबत जर आपण सुरुवात केली, इंडियाच्या शेजारील कंट्रींपासून जर आपण सुरुवात केली, तर इथं पाकिस्तान आहे, इकडं बांगलादेश आहे, इकडं नेपाळ आहे, इथं भूतान आहे, इकडं श्रीलंका आहे, इकडं मालदीव आहे. आता या सगळ्याचा विचार केला ना, तर इथं एक आपल्याला गोष्ट पाहावयास मिळते. पाकिस्तानसोबत आपले रिलेशन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काय परिस्थिती सुरू आहे. बांगलादेशमध्ये अनरेस्ट सुरू आहे. मेजॉरिटी जी आहे, ती मायनॉरिटीवरती अन्याय होते. मॉब लिंचिंग वगैरे हिंदू खरं तर तरुणाची झालेली आपल्याला बघायला मिळाली. तो एक विषय बघितला आपण. नेपाळमध्ये परत जी न्यू जनरेशन आहे, जेन वगैरे आपण संबोधतो त्यांना. त्यांनी कशा पद्धतीनं तख्तापलट केलेलं आहे, कशा पद्धतीने हिंसक जे वातावरण आहे, ते तिथं आपल्याला बघायला मिळालं, हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा 2 वर्षांपूर्वी आपण बघितले, की कशा पद्धतीनं इकॉनॉमिक कोलॅप्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चायनाची जर आपण भूमिका बघितली, चायना आपली नेबरहूड कंट्री आहे आणि बॉर्डर लाईन सिक्युरिटीमुळं, बाउंडरी लाईन प्रॉब्लेम्समुळं चायनासोबत इंडियाचे जे संबंध आहेत, ते तणावाचे अनेक वेळा होत असतात, हे आपण बघितलेलं आहे. ते बऱ्यापैकी तणावामध्ये संबंध आपल्याला बघता नाही येतात. मग चायना काय करतोय, की इंडियाला खरं तर प्रेशराईज करण्यासाठी आणि ग्लोबलमध्ये एक स्वतःचा प्रेझेन्स निर्माण करण्यासाठी एक ट्रॅप जो आहे, तो ट्रॅप आखण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये मग नेपाळ असू द्या, बांगलादेश असू द्या, इकडं श्रीलंका असू द्या, मालदीव असू द्या, त्यानंतर मग इकडूनच मग इकडं आफ्रिकन कंट्रीजमध्ये असू द्या, इकडं पाकिस्तान आहे, त्यानंतर इकडं काही अरेबियन कंट्रीजमध्ये अशा पद्धतीने इंडियाच्या भोवती एक ट्रॅप खरं तर तयार करण्याचा प्रयत्न करतोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ग्लोबल लेव्हलवरती सॉरी, एक एक खऱ्या अर्थानं ग्लोबल जागतिक लेव्हलवरती एक स्वतःचा प्रेझेन्स आणि स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी सुद्धा अनेक ॲक्टिव्हिटी चायना वेगळ्या पद्धतीनं करत असतोय. मग त्याच्यामध्ये चायनाची एकट्याची पोझिशन आपण बघितली, तर इंडियन ओशनमध्ये स्वतःचा दबदबा कसा निर्माण होईल? साऊथ चायना सी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की साऊथ चायना सीमध्ये कसा जो आहे चायना जो आहे, हा साऊथ चायना सी आहे आणि चायना इथं खरं तर बाकी कंट्रींच्या सॉव्हरेनिटीचा विचार न करता स्वतःचा दबदबा खऱ्या अर्थाने निर्माण करत असतो. मग इथं व्हिएन्ना आहे, अ, ब्रुनेई आहे, इंडोनेशिया आहे, फिलिपाईन्स आहे, असे देश जे आहेत वेगवेगळे, त्यांच्या कुठेतरी अधिकारांचं उल्लंघन करून साऊथ चायना सीमध्ये इल्लीगल ॲक्टिव्हिटी चायना कायम करत असतो आणि एकंदरीत स्वतःचा तिथे एक बेस तयार करण्याचा प्रयत्न चायना करत असतोय. ही एक बाजू झाली, ही जी इंडिया खऱ्या अर्थानं फेस करतोय आणि ते इंडियाला टॅकल करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर इंडियाचे आणि रशियाचे संबंध खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आपल्याला आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहे. पण रशियाचे आणि चायनाचे सुद्धा संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत. मग उद्या इंडिया चायनामध्ये अजून संबंध तणावले, तर रशिया फक्त खऱ्या अर्थानं शांतता दोघांमध्ये प्रस्थापित व्हावी याच्यासाठी काहीतरी करू शकतो. पण रशिया 100% इंडियाला सपोर्ट करेल किंवा 100% इंडियाच्या विरोधात जाईल, हे सुद्धा सांगता येत नाहीये.
त्यामुळं तो सुद्धा एक अँगल आहे, जो की आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर की आपण बोलतोय चायनाविषयी. आता इंडियाचे जे आहे आणि यूएसएचे जे आहे, ते संबंध सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगले नसलेलेच आपण असं म्हणू शकतो. कारण काय आहे, की जरी व्हर्बली रिलेशन चांगले असले, तरी टॅरिफ पॉलिसी वगैरे यूएसएची आता लेटेस्ट टॅरिफ पॉलिसी बघितली, तर जवळ व्यापार जो आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे, तो खूप महाग होताना आपल्याला बघायला मिळतोय. H-1B व्हिसाचा मॅटर आपण पहिल्यापासून डिस्कस करत आलेलो आहे, बघत आलेलो आहे न्यूजपेपरमध्ये. मग H-1B व्हिसावरती कशा पद्धतीने वेगवेगळे खरं तर सँक्शन्स लादलेले आपल्याला बघायला मिळते. नवीन रूल्स खऱ्या अर्थानं लादलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि टॅरिफ जो आहे तो जवळ-जवळ 50% पर्यंत गेलेला आहे. जे ट्रम्प गव्हर्नमेंटनंच खऱ्या अर्थानं ते केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल इंडियाला करावं लागणार आहे. नेबरहूड कंट्रीजमध्ये काय खऱ्या अर्थानं सिच्युएशन चालू आहे, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच खरं तर आपल्यापासून काही लपलेलं नाहीये. मग याच्यामध्ये 2025 मध्ये इंडियाची भूमिका काय होती? इंडियानं खऱ्या अर्थानं काय त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे? तर आतापर्यंतची जर भूमिका आपण बघितली तर त्याच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे, तो फ्री ट्रेड अग्रीमेंट चुकवून आपल्याला चालणार नाही. कारण इंडियाचा जो आहे तो आता रिसेंटली आपलं न्यूझीलंड सोबत बोलणं खऱ्या अर्थानं सुरू आहे, की कशा पद्धतीनं आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट तिथे इम्प्लिमेंट करू शकतोय. त्याचबरोबर आपण ओमान सोबत सुद्धा खरं तर फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, फ्री ट्रेड अग्रीमेंट आपण या जरी देशांबरोबर केलेला असला, आता एरोटेलमध्ये आपल्याला डायरेक्टली हायलाइट करूनच सांगितलेलं आहे, की इंडियाने फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे, तो यूके सोबत, युनायटेड किंगडम सोबत केलाय, ओमान सोबत केलाय, न्यूझीलंड सोबत केलाय म्हणून इथं सांगितलंय. पण रिअॅलिटी अशी आहे, की बोलणं झालंय. आता 2026च्या सेकंड हाल्फमध्ये सॉरी फर्स्ट हाल्फमध्ये ते साइन होईल असं सांगितलं. आता साइन्ड आपण म्हणू शकत नाही, पण जवळ बोलणे अशा पद्धतीचे असतात, की ते जवळ साइन झाल्यामध्ये खऱ्या अर्थानं जमा आहे. ऑफिशियली त्याचे अनाउन्समेंट आणि ऑफिशियली डॉक्युमेंट साइन जे होतील, ते 2026च्या फर्स्ट हाल्फमध्ये होतील. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. मग आता हे जे फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, ते जर आपण बघितलं, तर फक्त आपल्याला काय यूके सारख्या देशांबरोबर आता इंडिया इथं आहे आणि इथं कुठेतरी खऱ्या अर्थाने युनायटेड किंगडम आपल्याला बघायला मिळतंय, इथं ओमान आपल्याला बघायला मिळतंय आणि न्यूझीलंड आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळणार आहे. मग या देशांबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट केला, तर एवढा काही इकॉनॉमीला आपल्या हातभार लागला असं आपल्याला म्हणता येत नाही. तीच गोष्ट आपली यूएसए सोबत सुद्धा आपण ट्राय करतोय. परंतु जरी डिस्कशन बऱ्याच वेळा या गोष्टींवरती झालं असेल, जरी ट्राय झाला असेल, त्याला आपल्याला यश मिळालेलं नाहीये. असं बाकी देशांसोबत सुद्धा आपण करतोय आणि यूएसए सारखी कंट्री जी आहे, ती खऱ्या अर्थानं जर संबंध तणावण्याचे काय रिझन आपण बघितले यूएसए सोबत. आता यूएसए सोबत जसे चायनासोबत आपले संबंध तणावलेले आहेत, तसे यूएसए सोबत नाहीयेत. पण जर आपण काही गोष्टी बघितल्या, तर तिथं अशी सिच्युएशन निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळाली, की तिथं यूएसए कुठेतरी इंडिया आहे किंवा खऱ्या अर्थानं भारत देश आहे. भारत देशावरती कुठेतरी नाखुश आपल्याला बघायला मिळाला. आणि ती सिच्युएशन काय, की जगभरामध्ये गेल्या काही वर्षांपासून 2 महत्त्वाचे इन्सिडेंट घडत आहेत. ते म्हणजे 2 महत्त्वाचे इन्सिडेंट कोणते आहेत? रशिया-युक्रेन वॉर आहे. पहिला इन्सिडेंट. दुसरा इन्सिडेंट कुठे आहे? की या एरियामध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळते, की इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळं कशा पद्धतीनं गाझा स्ट्रिपमध्ये इस्रायल खऱ्या अर्थानं अटॅक करताना आपल्याला वारंवार बघायला मिळालेलं आहे. ह्या 2 गोष्टी सुरू आहेत आणि याच्यामध्ये इंडियाची जर आपण पोझिशन बघितली, तर कायम इंडियानं पोझिशन आपली न्यूट्रल पोझिशन खरं तर क्लिअर केलेली आहे. परंतु जर इंटरनॅशनल रिलेशन बघितले, तर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये इस्रायलसोबत इंडियाचे खूप चांगले संबंध असलेले आपल्याला बघायला मिळते. रशिया युक्रेन वॉरचा विचार केला, तर रशियासोबत इंडियाचे खूप चांगले संबंध आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि बऱ्यापैकी आता न्यूज काय येत आहेत, की रशियन आर्मीमध्ये इंडियन जे तरुण आहेत, ते सुद्धा खरं तर त्यांनी पकडलेले आहेत. काहींचे व्हिडिओ सुद्धा त्यांनी खरं तर शूट करून पोस्ट केलेले आहेत, मीडियामध्ये आलेले आहेत. मग त्यामुळे सुद्धा परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये चेंज होऊ शकते किंवा होताना आपल्याला बघायला मिळते. पण युनायटेड स्टेट्सची जर पोझिशन बघितली, तर युनायटेड स्टेट्सची पोझिशन टोटली याच्या विरोध आहे या दोन्ही केसमध्ये. मग याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, याच्यामध्ये डिफरन्स ऑफ पोझिशन आहे. ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
युएसएचे आणि रशियाचे संबंध कसे तणावलेले असतात हे काही लपून राहिलेलं नाहीये. आणि रशिया युक्रेन वॉरमध्ये युएसए असू द्या किंवा युरोपियन युनियन असू द्या, यांनी ट्राय काय केलं की रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावण्याचा ट्राय केला. आता ट्राय का म्हणतोय, तर यांनी सँक्शन्स लावले की रशियाकडून क्रूड ऑइल आम्ही खरेदी करणार नाही, कोणी खरेदी करू नये, आणि बाकी व्यापाराचे वगैरे सँक्शन्स लावले जेणेकरून रशियाचं कच्चीकरण होईल आणि युद्ध स्टॉप होईल. रशिया युक्रेनवरती अटॅक करणं बंद करेल. पण तसं काही झालं नाहीये. आणि त्याच्यामध्ये यांनी बाकी कंट्रींवरती सुद्धा खरं तर प्रेशराईज, एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही रशियासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका, विशेष करून जे ट्रेड रिलेशन्स आहेत ते ठेवू नका. परंतु त्या पिरियडमध्ये इंडियानं पोझिशन काय घेतली की रशियाकडून जे क्रूड ऑइल घेणं आहे ते खऱ्या अर्थानं कमी करण्यापेक्षा, बंद करण्यापेक्षा उलट वाढवलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्यामध्ये युएसएची पोझिशन आपल्याला काय बघायला मिळाली की जर रशियासोबत अशा पद्धतीचे संबंध कोण ठेवत असेल किंवा रशियाला अशा पद्धतीचा इनडायरेक्ट सपोर्ट कोण करत असेल, तर त्याला येणाऱ्या काळामध्ये परिणाम भोगावे लागतील असं सुद्धा म्हटलं गेलं होतं युनायटेड स्टेटकडून ऑफिशियली. तरी सुद्धा इंडियानं जे आहे ते स्वतःची पोझिशन क्लिअर ठेवलेली आहे आणि व्यापार जशा पद्धतीनं करायला पाहिजे, इंडियन इकॉनॉमीसाठी जे काही फायद्याचं आहे ते इंडियानं खरं तर केलेलं आहे. मग त्या पिरियडमध्ये तसे सिच्युएशन निर्माण झाली होती की तिथं वाटत होतं की युएसए आणि इंडियाचे रिलेशन थोडेफार प्रमाणात तणावले जाऊ शकतात. परंतु युएसएच्या ज्या काही सँक्शन्स आहेत किंवा जे काही युएसएची ह्याच्यामध्ये पोझिशन आहे, युरोपियन युनियनची पोझिशन आहे, त्याला खऱ्या अर्थानं रिस्पेक्ट दिली गेली. पण स्वतःच्या अर्थव्यवस्थेसाठी जे महत्वाचं आहे, जे गरजेचं आहे, ते करण्यासाठी या गोष्टींना जुमानलं गेलं नाही. इंडियाकडून सुद्धा आणि त्याच्यामध्ये चायनाकडून सुद्धा. चायनाचं तर यांना जुमानत ऑलरेडीच नाहीये. पण इंडिया जो आहे, तो खऱ्या अर्थानं याच्यामध्ये सुद्धा स्वतःची स्ट्रॉंग पोझिशन घेताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मग हा दुसरा पैलू आहे, जे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, की जगभरामध्ये हे ज्या काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत, त्या खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये कुणाची काय पोझिशन आहे आणि त्याच्यामुळं कशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशनवरती खरं तर परिणाम होतो, हे खऱ्या अर्थानं आपल्याला याच्यामध्ये समजावून घेण्यासारखी गोष्ट आहे. मग आता या एरोटेलमध्ये लेखकांना आपल्याला समजावण्याचा काय प्रयत्न केलाय, की 2025 मध्ये इंडिया जो आहे, तो वेगवेगळ्या पातळींवरती काम करत होता. विशेष करून जगभरामध्ये एक स्वतःची जी नवीन पोझिशन आहे, ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्यामध्ये कुठंतरी तेवढं यश आलेलं नाही, असं लेखक आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय. आता इंडियाची जी काय आहे ना, ती इंडियाची ग्लोबल साऊथ ज्याला आपण म्हणतो. ग्लोबल साऊथ म्हणजे पोझिशन स्ट्रॉंग होताना आपल्याला बघायला मिळाली होती. ग्लोबल साऊथचा लीडर जो आहे सॉरी, तो इंडिया आहे अशा पद्धतीचं खरं तर 2025च्या सुरुवातीला आपण डिस्कशन बघत होतो, की ज्याच्यामध्ये ग्लोबल साऊथचा इंडिया कसा लीडर बनतोय, हे आपल्याला खऱ्या अर्थानं डिस्कस आपण करत होतो. पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेवढंसं यश इंडियाला आलेलं नाही, असं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर इंडियाचे चायनाचे रिलेशन जरी तणावलेले असले, तरी आता शांघाय कॉर्पोरेशनमध्ये जर आपण बघितलं तर प्राईम मिनिस्टर तिथं पोझिशन आणि त्याच्यानंतर आता आपण कालच डिस्कशन द हिंदूमध्ये काय केलं, की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलमुळे जो काही चायनामध्ये आणि इंडियामध्ये तणाव आहे, तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल अशी जे सैन्य तैनात होतं चायनाचं, ते त्यांनी कुठंतरी ते माघारी घ्यायला खरं तर सुरुवात काल आपण केलेली बघितली द हिंदूमध्ये. म्हणजे कुठंतरी हा तणाव जो आहे, हा या मीटिंग नंतर कुठंतरी कमी होताना दिसतोय का आपल्याला? हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. ठीक आहे. मग हे सगळं जे आहे, हे सगळं बदल होताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. पण जो उद्देश इंडियाचा आहे, जो विश्वगुरू बनण्याचा उद्देश होता, तो कुठेतरी तब्दील होतोय विश्वमित्र ग्लोबल फ्रेंडशिपमध्ये. हे सुद्धा आपल्याला हा जो शिफ्ट आहे, हा शिफ्ट सुद्धा आपल्याला बघायला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळतोय. मग याच्यामध्ये खरं तर या एरोटेलमध्ये G20चा सुद्धा उल्लेख आलेला आहे. ग्रुप 20 सुद्धा. आणि याच्यामध्ये इंडियानं स्वतःची पोझिशन कशा पद्धतीने ठेवली होती, हे सुद्धा खऱ्या अर्थानं या एरोटेलमध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या मॅप बघून तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. तरच आपण ते इमॅजिन करू शकतो आणि समजून घेऊ शकतो व्यवस्थित. म्हणून तुम्हाला मॅपच्या माध्यमातून हे सगळं समजावण्याचा प्रयत्न केला. आणि लाईन टू लाईन ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या बघायच्या झाल्या, तर ते मेन्सच्या आन्सर रायटिंगच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक प्रूफ रीडिंग म्हणून लाईन टू लाईन एकदा बघून घेऊया, म्हणजे काही मिस होता कामा नये. तर याच्यामध्ये पहिल्यांदा वरती फोकस केला. बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट जो आहे, त्याचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. मग तो युनायटेड स्टेट असू द्या
युनायटेड किंगडम असू द्या, ऑस्ट्रेलिया असू द्या, न्यूझीलंड असू द्या, युरोपियन युनियन असू द्या. सॉरी, याच्यामध्ये इंडियाचे जे काही बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आहे ते कशा पद्धतीचे आहेत हे याच्यामध्ये हायलाइट करण्याचा प्रयत्न केलाय, जे की मी तुम्हाला ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे. आणि चायनाची जी पोझिशन आहे इंडियाच्या प्रती, ती कशी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल मध्ये चेंज होताना आपल्याला बघायला मिळते. जे काय बाउंड्री लाईन सिक्युरिटी, जे काय बॉर्डर लाईन तणाव आहे, स्ट्रेस आहे, ती सिच्युएशन कुठेतरी चायनासोबत कमी होते, कमी होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा उल्लेख आलेला आहे. त्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, जी 2025 मध्ये झाली. त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल पासलं जे तणावाचं वातावरण होतं, ते याच्यामुळं कमी होतं असं म्हटलं जातं. आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असू द्या, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असू द्या, याच्यावरती याच्या अगोदर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे या गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर इथं रेसिप्रोकल टॅरिफचा उल्लेख आलेला आहे. मग हे रेसिप्रोकल टॅरिफ नेमकं कशाला म्हणायचं, याच्यावरती लेक्चर मी ऑलरेडी बनवलेलं आहे. ते लेक्चर फ्री ट्रेड अग्रीमेंटवरती लेक्चर बनवलंय, रेसिप्रोकल टॅरिफवरती लेक्चर बनवलेलं आहे, शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनवरती लेक्चर बनवलेलं आहे. जी आपली करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये हे सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचं डिटेल तिथं खरं तर अंडरस्टँडिंग त्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही करून घेऊ शकताय. त्याचबरोबर H1B व्हिसाचा जो विषय आहे तो आहे. मग H1B व्हिसा काय आहे? त्याच्यावरती नवीन पॉलिसी USA गव्हर्नमेंटची काय आहे? त्याच्यामुळे काय अशा गोष्टी चेंज होणार आहेत? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि USAचे जे काय रेसिप्रोकल टॅरिफ पॉलिसी आहे, याच्यावरती वेगळं लेक्चर मी बनवलेलं आहे, जसं जसं तुम्हाला सांगितलं. ते जरी बघितलं, तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. राइट. पण या सगळ्या गोष्टींमध्ये भारताचं जे आहे, ती आपल्याला चॅलेंजेस जे आता येणाऱ्या वर्षामध्ये आहेत, ते आपल्याला समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये लेखक आपल्याला काय सांगतोय, की इकॉनॉमिक सिक्युरिटीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. एनर्जी सिक्युरिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ग्लोबल स्ट्रॅटेजिक स्टॅबिलिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रिजनल सिक्युरिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त गरजेच्या आहेत. मग इकॉनॉमिक सिक्युरिटी म्हटलं, तर आपल्याला जे अशा पद्धतीचं USA व्यापारामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न करते. याच्यातून आपल्याला शिकायला काय मिळते, की एकाच कंट्री सोबत खरं तर एकाच कंट्रीवरती आपण व्यापारासाठी डिपेंड नाही राहू शकत. त्यामुळे आपल्याला बाकी अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, बाकी कंट्रींसोबतच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत व्यापाराच्या, त्या एक्सप्लोर करणं खूप जास्त गरजेचं आहे. तरच आपण इकॉनॉमिकली सेक्युर होऊ शकतो. हे याच्यातून शिकणं गरजेचं आहे. 2026 जे आहे, ते खरं तर आपल्याला हे सगळे जे स्टेप्स आहेत, ते घेण्यासाठी खरं तर इन्व्हाईट करते. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण 2025 मध्ये आपण सगळ्या या घडामोडी बघितलेल्या आहेत. त्याच्यातून हे शिकणं गरजेचं आहे. एनर्जी सिक्युरिटीचा सुद्धा तोच मुद्दा आहे. एनर्जीशी रिलेटेड जे आहे, ती खऱ्या तर आपण प्रोग्रेस करणं गरजेचं आहे. ग्लोबल स्ट्रॅटेजिक स्टॅबिलिटी जी आहे, ते आता तुम्हाला मॅप दाखवून सगळं ग्लोबलमध्ये काय-काय चालू आहे, त्याच्यामध्ये इंडिया कशा पद्धतीची इंडियाची पोझिशन आहे, त्याच्यामध्ये इंडियाला प्रेशराईज होते, मग त्याच्यामध्ये इंडिया काय-काय अपॉर्च्युनिटी बघू शकतो, हे सगळं आपण समजावून घेतलंय. आणि रिजनल सिक्युरिटी, मग अंतर्गत जे काही सिक्युरिटी आहे, ती सिक्युरिटी सुद्धा आपल्याला त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. हे समजावून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मग जर ग्लोबल अँड स्ट्रॅटेजिक ग्लोबल अँड रिजनल सिक्युरिटीचा आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये चायना, रशियाचा सुद्धा इथं उल्लेख आलेला आहे. चायनाची पोझिशन मी तुम्हाला सांगितली आणि त्याच्यामध्ये रशिया युक्रेन वॉर असू द्या, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट असू द्या, याच्यामध्ये युएसची भूमिका काय आहे आणि त्याच्यामध्ये इंडियाची भूमिका काय आहे? त्याच्यामुळे कशा पद्धतीने तणाव निर्माण होऊ शकतो, कशा पद्धतीनं ग्लोबल जे पॉलिटिकल जे खऱ्या अर्थानं सिस्टम आहे, ती कशा पद्धतीनं खरं तर चेंज होऊ शकते. हे या ठिकाणी समजावून सांगितलंय. त्याच्याबरोबर साऊथ चायना सीमध्ये चायना कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी करून स्वतःचा एक दबदबा निर्माण करते, तैवानसारखा देश जो आहे, तो हडप करण्याचा प्रयत्न करते. हे सगळं आपल्याला समजून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. मग गाझा असू द्या किंवा युक्रेन असू द्या. गाझा म्हणजे पॅलेस्टाईन सपोर्टर, जे गाझा स्ट्रिप आहे आणि युक्रेन, रशिया युक्रेन जो वॉर चालू आहे. हे जे काही विक्टिम आहेत, यांच्यावरती कशा पद्धतीने अन्याय होतो आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते, त्याच्यामध्ये मग
जे खऱ्या अर्थानं ग्लोबल पॉलिटिक्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, हे चेंज होताना आपल्याला बघायला मिळेल. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. मग अशा सिच्युएशन आता युद्धजन्य परिस्थिती आता फर्स्ट आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आपण काय शिकलो? जग काय शिकलं? की युद्धामुळं कधी कुणाचं भलं होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये फक्त डिस्ट्रक्शन होतं, प्रोग्रेशन अजिबात होत नाही. हे आपण शिकलो. मग ही सिच्युएशन परत येऊ नये, अशा पद्धतीचं विश्वयुद्ध परत होऊ नये, याच्यासाठी जगाने मिळून काहीतरी मेजर्स घेतले आणि त्याच्यातूनच उगम झाला युनायटेड नेशन्सचा. पण आता जर बघितलं आतापर्यंत तर रशिया युक्रेन वॉर असू द्या किंवा इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळे गाझामध्ये जे काही झालेली हिंसा असू द्या, हे खरं तर युनायटेड नेशन सुद्धा रोखू शकलेले नाही आतापर्यंत. त्यामुळे या सुद्धा सिस्टम ज्या आहेत त्या कुठंतरी फेल होताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं 2026 मध्ये इंडियाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रिकॉशनरी मेजर्स घ्यावे लागतील. तेवढं अलर्ट राहावं लागेल. ब्लाइंड खरं तर राहून चालणार नाही. या सगळ्या शक्यतांचा विचार करून खऱ्या अर्थानं पावलं उचलणं 2026 मध्ये खूप जास्त गरजेचं आहे. मग हे शेजारील कंट्रीमध्ये कशा पद्धतीनं जिओपॉलिटिक्स चेंज होते आणि कशा पद्धतीनं ते खरं तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी चेंज करू शकतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा सुद्धा खऱ्या अर्थानं इथं उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये G20चा उल्लेख करून विश्वगुरू जो इंडिया होऊ पाहत होता, त्याचं कुठेतरी शिफ्टिंग आता झालेलं आहे विश्वमित्र ग्लोबल फ्रेंड्समध्ये. पण रिॲलिटी जर आपण बघितली तर कुठेतरी विश्व विक्टिम तर इंडिया बनत नाही ना. कारण पहलगाम सारखा अटॅक झाला. दिल्लीमध्ये अ, जे बॉम्ब ब्लास्ट आपल्याला महालच्या तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळाला. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला हे सुद्धा सांगतायत, की कुठेतरी इंटरनल सिक्युरिटीची खूप जास्त गरज आहे. त्याच्याशी रिलेटेड प्रिकॉशनरी मेजर घेण्याची खूप जास्त गरज आहे. हे सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळते आणि ते तशा पद्धतीची पावलं उचलणं किती गरजेचं आहे, हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं समजावून सांगितलेलं या ठिकाणी बघायला मिळतं. मग याच्यामध्ये ग्रुप 20चा जो उल्लेख आलेला आहे ना, हे पहिलं ग्रुप 7 होतं G7. त्याच्यानंतर ग्रुप 20 झालं. मग याची जी डिटेल स्टडी आहे ना, याच्यावरती लेक्चर बनवलेलं आहे. जी करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्येच हे लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल. हे लेक्चर बघितलं तरी तुम्हाला G20ची जी काही डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे, ती डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळेल. मग आता एकंदरीत एक समरी म्हणून या एडिटोरियलमधून आपल्याला कोणकोणत्या पॉइंटचा अभ्यास करायचा आहे, हे तुम्ही लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिलं तर इंडियाची जी काय 4 चॅलेंजेस आहेत, ते 4 चॅलेंजेस याच्यामध्ये हायलाइट केलेले आहेत. आणि ते 4 चॅलेंजेस म्हणजे पहिलं काय आहे, की इकॉनॉमिक सिक्युरिटी. ठीक आहे. दुसरं काय आहे, की इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे. तिसरं काय आहे, ग्लोबल स्टॅबिलिटी. ग्लोबल पॉलिटिकल खरं तर स्टॅबिलिटी आणणं खूप जास्त गरजेचं आहे आणि व्यापारिक दृष्टीतून सुद्धा मेजर्समेंट घेणं गरजेचं आहे इकॉनॉमिक सिक्युरिटीसाठी. आणि चौथा जो मुद्दा होता, तो चौथा मुद्दा होता एनर्जी सिक्युरिटीचा. ठीक आहे. मग आता चौथा मुद्दा जो आहे, तो आहे एनर्जी सिक्युरिटी. याची एक वेगळी नोट काढून ठेवायला पाहिजे. एवढं इम्पॉर्टंट हे रुटर आणि एवढा याचा मेनसाठी तुम्हाला फायदा होऊ शकते. हे तुम्ही समजून घेणं प्रकर्षानं खूप जास्त गरजेचं आहे. हा पहिला झाला मुद्दा. ठीक आहे. दुसरा मुद्दा काय, की इंडियाचे जे रिलेशन्स आहेत, इंडियाचे जे काही रिलेशन्स आहेत, कोणत्या कंट्रींसोबत पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे, की नेबरहूड कंट्रीसोबत रिलेशन कशा पद्धतीचे आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे, जे युरोपियन युनियनच्या ज्या काही कंट्रीज आहेत, त्यांच्यासोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत. मग न्यूझीलंड सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट तुम्ही करताय, तर न्यूझीलंड युरोपियन युनियनचा पार्ट आहे का? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कारण न्यूझीलंड सुद्धा आयसलँड कंट्री आहे. मग त्याचे पोझिशन काय? त्याचा मॅप काय? त्याचं खऱ्या अर्थानं तो युरोपियन युनियनचा पार्ट आहे की नाही आहे? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्हाला बघाव्या लागतील. दुसरा पॉइंट आहे तो. तिसरा पॉइंट जो आहे, तो इथं जे चायनाचा उल्लेख आलेला आहे. चायनासोबतचे रिलेशन आपल्याला बघायला लागतील. या ठिकाणी पाकिस्तानचा उल्लेख आलेला आहे. पाकिस्तानसोबतचे रिलेशन आपल्याला बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे पाकिस्तान, चायनाचे नेबरहूड कंट्रीज आहेत, पण वेगळ्या हायलाइट करण्याचं रिझन एक वेगळं आहे.
त्या डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी यूएसएचा उल्लेख आलेला आहे. ठीक आहे. यूएसए सोबतचे रिलेशन आपल्याला बघायला लागतील. रशिया सोबतचे रिलेशन इंडियाचे कशा पद्धतीचे आहेत ते बघायला लागतील. त्यानंतर जे इस्रायल आहे, इस्रायल सोबतचे रिलेशन, इस्रायलचा डायरेक्ट उल्लेख इथं आलेला नाही. पण इस्रायल सोबतचे रिलेशन बघणं खूप जास्त गरजेचं आहे. चौथा पॉइंट याच्यामध्ये आपल्याला तिसरा पॉइंट जो आहे, तो तिसरा पॉइंट याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. जगभरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, की रशिया युक्रेन वॉर चालू आहे आणि इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट चालू आहे, गाझा जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला इंडियाची पोझिशन आतापर्यंत काय आहे, हे तुम्हाला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इस्रायल पॅलेस्टाईनच्या मुद्द्यांवरती गांधींचं एक मत आहे, महात्मा गांधींचं. मग तिथपासून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आणि इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टवरती मी इस्रायलची स्थापना कशी झाली आणि त्याच्यानंतर ती मुवमेंट जी होती, ज्यू मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, ती कशी सुरुवात झाली. हे वर्ल्ड वॉर सेकंड हिटलरने जे ज्यू लोकांवरती अन्याय केलं आणि त्याच्यानंतर ज्यू लोकांना प्रकर्षानं वाटायला लागलं की आपली स्वतःची एक भूमी असायला पाहिजे आणि त्याच्यातून कशा पद्धतीने इस्रायलचा उगम होतो आणि आतापर्यंत मग जो इस्रायल आहे त्याला देशाचा दर्जा असू द्या किंवा ऍक्सेप्टन्स असू द्या ग्लोबल लेवलला, ते मिळवण्यामध्ये ते कशी यशस्वी झाले, ही सगळी हिस्ट्री सांगणारे वेगळे लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेले आहे. परत करंट बेस्ड इश्यू नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ते लेक्चर्स तुम्हाला मिळेल. मग तेव्हापासूनचे इंडियाचे आणि इस्रायलचे संबंध कसे राहिलेले आहेत, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट नेमका काय, हे सगळं त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करून ठेवू शकता. आणि बाकी मग या लेक्चर्समध्ये जे काय सॉरी या एरुटेलमध्ये जे काय महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत, G20चा उल्लेख आलेला आहे, त्याचा अभ्यास मी तुम्हाला ऑलरेडी करायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. त्याचा अभ्यास मी ऑलरेडी तुम्हाला करायला सांगितलेला आहे. अशा ज्या काय H1B व्हिसाचा उल्लेख आलेला आहे, रेसिप्रोकल टॅक्सचा उल्लेख आलेला आहे. या बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट जो आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंटचा त्याचा उल्लेख आलेला आहे. युनायटेड नेशनचा उल्लेख आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला लागेल. ह्याचा डिटेल्ड अभ्यास असणं खूप जास्त गरजेचं आहे. परत मी इथं जर तुम्हाला नोट डाऊन करून सांगायचं झालं, तर पहिलं फ्री ट्रेड अग्रीमेंटचा उल्लेख आलेला आहे. बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंटचा उल्लेख आलेला आहे. राईट. दुसरं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलेला आहे. तिसरं H1B H1B व्हिसा जो आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. राईट. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करून ठेवायला लागतील. आणि चौथा जर मुद्दा आपण बघितला, तर रेसिप्रोकल टॅक्सचा उल्लेख आलेला आहे. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून पण महत्त्वाच्या ठरतात, मेन्सच्या दृष्टीतून पण महत्त्वाच्या ठरतात आणि तुमची पर्सनॅलिटी टेस्ट ज्यावेळेस असते, त्यावेळेस याचं ग्लोबल जे काही पॉलिटिक्स आहे, त्याचं तुमचं अंडरस्टँडिंग तपासण्यासाठी याच्यावरती काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात ग्लोबल पॉलिटिक्सवरती, इंटरनॅशनल रिलेशन्सवरती. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला ओव्हरऑल एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एरोटेल ओव्हरऑल एक्झामसाठी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. ग्लोबल ग्लोबल पॉलिटिक्सवरती ऑलरेडी मी अनेक लेक्चर्स बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही बघून या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अजून समजावून घेऊ शकता. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं कोणतं एरोटेल आहे ते बघायला आपण सुरुवात करूया. पुढचं जे एरोटेल आहे ना, ते लाईन टू लाईन आपल्याला बघायची गरज नाही. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची आकडेवारी वगैरे दिली. इंडियामध्ये कशा पद्धतीने येतं वगैरे त्याची गरज नाही आपल्याला. पण ही जी काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्सेप्ट आहे ना, ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची कॉन्सेप्ट अभ्यास करून ठेवा. इकॉनॉमीच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे. पुढचं जे आहे ना एरोटेल, त्याच्यामध्ये नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे, त्याचा खऱ्या अर्थानं उल्लेख आलेला आहे. अँटी डोपिंग म्हणजे काय? की विशेष करून स्पोर्ट्समध्ये अँटी डोपिंग टेस्ट होत असते, म्हणजे डोपिंग टेस्ट होत असते, की तुम्ही स्पोर्ट्समध्ये चांगला परफॉर्मन्स वगैरे करण्यासाठी काही ड्रग्ज वगैरे घेतले नाहीत ना, या सगळ्या गोष्टींची टेस्ट होत असते. हे खूप जास्त स्ट्रिक्टली होते. त्याच्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने त्या गेममधून बाद सुद्धा होऊ शकता. रिजेक्ट सुद्धा तुम्हाला खरं तर केलं जातं. सॉरी, अनक्वालिफाईड सुद्धा तुम्हाला केलं जाऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये इंडियाचं जे काय आहे ते पर्सेंटेज खऱ्या अर्थानं वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं, प्रिकॉशनरी मेजर्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हे या एरोटेलमध्ये आपल्याला समजावून सांगितलं. याच्यामध्ये वाडाचा उल्लेख आलेला आहे आणि
नाडाचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीचा उल्लेख आलेला आहे आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीचा उल्लेख आलेला आहे. याची फक्त इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवा. प्रिलिमच्या दृष्टीतून अशा ज्या एजन्सीज असतात त्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात. त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आकडेवारी वगैरे बघायची आपल्याला गरज नाही. पुढचं जे एरुटल आहे ते टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एरुटल आहे आणि आता आपल्याला 2 महिन्यांपासून बघायला मिळते USA आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये जवळ-जवळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळते. मग हे नेमकं प्रकरण काय आहे, की USA अचानक काय करते, की कॅरेबियन सीमध्ये व्हेनेझुएलाचे काही शिप्स आहेत त्याच्यावर ते अटॅक करतात आणि ते डिस्ट्रॉय करतात. स्किपर्स असू द्या, सेंच्युरीज असू द्या, बेलावन असू द्या आणि विशेष करून हे आपल्याला बघायला मिळते, की ऑइल एक्सपोर्ट करणाऱ्या खरं तर शिप्स होत्या. आणि व्हेनेझुएला जे आहे ते क्रूड ऑइलचा खूप मोठा हब मानला जातो. आणि त्याच्यामध्ये मग खऱ्या अर्थाने आणि विशेष करून व्हेनेझुएलामध्ये वन लीडरशिप बघायला आपल्याला खूप वर्षांपासून बघायला मिळते. जे निकोलस मादुरो आहेत, त्यांची खरं तर लीडरशिप त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि मग USA जो आहे, तो बऱ्यापैकी डोनाल्ड ट्रम्पने डायरेक्टलीच अनाउन्स काय केलं, की तिथला तख्तापलट आम्ही करू, तिथलं सरकार बदलू वगैरे, वगैरे. मग याच्यामध्ये यांचे जे संबंध आहेत ते तणावलेले आपल्याला बघायला मिळतात. हे या एरोटलमध्ये खरं तर आपल्याला सांगितले, की त्यांच्यामध्ये काय-काय होते. पण त्याची जी पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण वर्ल्ड मॅप बघितलं ना, तर हा इथे USA आहे आणि इथं व्हेनेझुएला सारखी कंट्री आहे. डिटेलमध्ये जरी आपण बघायचं झालं, तर या ठिकाणी आपण त्याची फिजिकल टॉपोग्राफी सुद्धा बघू शकतोय, की इथं गल्फ ऑफ मेक्सिको आहे, नॉर्थ पॅसिफिक ओशन आहे, इथं कॅरेबियन सी आहे, इथं व्हेनेझुएला आणि इकडं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका USA आपल्याला बघायला मिळते. इकडे नॉर्थ अटलांटिक ओशन आहे. मग आता इथं कॅरेबियन सी मध्ये ही घटना आपल्याला घडलेली बघायला मिळाली, की युनायटेड स्टेट्सनं व्हेनेझुएलाचे काही जहाज त्याच्यामध्ये क्युबा नावाची जी काही कंट्री आहे, त्या क्युबाला खरं तर ऑइल सप्लाय करण्यात येत होतं व्हेनेझुएलाकडून. परंतु ते खरं तर इथं कॅरेबियन सी पर्यंत इथं क्युबा आहे. इथं पोहोचेपर्यंत खऱ्या अर्थाने USA न जे आहे तर त्याच्यावर अटॅक करून ते जहाज आपल्याला डिस्ट्रॉय केलेलं आपल्याला बघायला मिळालं. मग हे ऑइल वाहून नेणारं जे जहाज आहे, जे काही बेलावन वगैरे आहे, त्याच्यावरती ऑलरेडी USAनं सँक्शन्स लावलेली होती. राइट. मग आता याच्यामध्ये यांचं जे पॉलिटिक्स आहे, ते समजावून घेत असताना आपल्याला एक गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे, की याचं बेसिक रिजन काय आहे? की USA ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी का करते? तर इथं आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे, की व्हेनेझुएला सारखी जी कंट्री आहे, त्या कंट्रीमध्ये जे काही सरकार आहे त्याला रशिया सपोर्ट करतं आणि बाकी अशा कंट्री सपोर्ट करतात इराणसारख्या, ज्या बऱ्यापैकी USAला खरं तर आपल्या फ्रेंडली नेशन्स वगैरे मानत नाहीत. त्यामुळे ऑब्व्हियसली दुश्मन का दुश्मन, हमारा भी दुश्मन ही खरं तर म्हण इथं लागू होते. म्हणून खऱ्या अर्थानं USA सुद्धा व्हेनेझुएलाकडे त्या नजरेनं पहिल्यापासून बघताना आपल्याला बघायला मिळते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, व्हेनेझुएला जसं की मी तुम्हाला सांगितलं, क्रूड ऑइलचा खूप मोठा हब आहे आणि त्याचा फायदा USAला USAला जे आहे, ते व्हेनेझुएला कंट्री होऊच देत नाही. तिथलं सरकार होऊच देत नाही. कारण ऑब्व्हियसली संबंध तशा पद्धतीचे नाहीये आणि मग त्याच्यामध्ये USAला तसे जे काही स्टेक्स आहे, तसा जो फायदा आहे, तो पाहिजेलच आहे. पण तो मिळत नाहीये. मग ते मिळवण्यासाठी जे काय करता येईल, ते US आपल्याला करताना बघायला मिळतं. आणि ते मग अनेक वेळा USA वरती हे सुद्धा आरोप लागलेले आहेत, की व्हेनेझुएलाच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये USA कुठेतरी ढवळाढवळ करण्याचा अनेक वेळा प्रयत्न करते. CIA वगैरे त्याच्यामध्ये इंटरफेअर करताना अनेक वेळा प्रयत्न करते. हे सुद्धा खरं तर त्यांच्यावरती आरोप लागलेले आहेत. मग हे जे पॉलिटिक्स यांचं आहे, याच्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठेतरी पाहावयास मिळते गेल्या 2 महिन्यांपासून. आणि ह्याला बेसिक रिझन हेच आहे आणि याच्यामध्ये मग जे USA आहे ते सांगते, की आम्ही अशा पद्धतीची कारवाई का करतो? तर हे व्हेनेझुएला जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्जला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतं सरकारच आणि हे जे ड्रग्ज आहेत ते USA इलिगली खरं तर एक्सपोर्ट केले जातात आणि मग USA खरं तर हे फैलवले जातात. म्हणजे कुठेतरी हे ड्रग्जमुळे समाज बरबाद करण्याचं काम करतात. त्याचबरोबर ड्रग्ज टेररिझम जे आहे, ते ड्रग्ज टेररिझमला हे सपोर्ट करतात. त्यामुळे ही जगासाठीच खूप जास्त सीरियस गोष्ट आहे. त्यामुळे USA जे आहे ते प्रिकॉशनरी मेजर घेते आणि
जर अटॅक युद्धजन्य जरी परिस्थिती तयार झाली तरी सुद्धा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका त्याच्यासाठी तयार आहे, असं सुद्धा अमेरिकेकडून ऑफिशियली घोषित करण्यात आलेलं आहे. ही झाली अमेरिकेची बाजू. व्हेनेझुएलाची बाजू जी आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. या सगळ्या गोष्टींमुळे इथे युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं आपलं काम एकच आहे, की याच्यामध्ये इंडियाची पोझिशन बघणं, दोन्ही कंट्री सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत ते बघणं. त्याचबरोबर इथं गल्फ ऑफ मेक्सिको आहे, कॅरिबियन सी आहे. हे सगळं जे आहे मधले जे छोटे-छोटे देश कोणकोणते आहेत, त्याचा जो मॅप आहे, तो चांगल्या पद्धतीनं लोकेट करणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर जर फिजिकल टॉपोग्राफी व्हेनेझुएलाची बघितली, तर अँडीज माउंटनचा तुम्ही अभ्यास जिओग्राफीमध्ये करताच. अमेझॉन जंगल इकडं आहे. त्यानंतर बाकी इम्पॉर्टंट ज्या काही गोष्टी आहेत, त्या इम्पॉर्टंट गोष्टींचा फिजिकल जिओग्राफीच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करून ठेवणं म्हणजे करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढं जर काही घटना याच्याशी रिलेटेड घडली, तर एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला याची असायला पाहिजे. म्हणून हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुढचं जे एरोटेल आहे ना, ते तसं लाईन टू लाईन बघायची गरज नाही. पण मध्ये एक एसे विचारला गेला होता. त्याचं खरं तर म्हणजे त्याचं मोरल ऑफ स्टोरी अशी होती, की जे इंडियन सिनेमा आहे किंवा सिनेमा जे आहे, ते समाजाचं प्रतिबिंब आहे, की मग समाज इंडियाचं समाज सिनेमाचं प्रतिबिंब आहे. ह्या अशा आशयाचा एक एसे खरं तर विचारला गेला होता. म्हणजे काय? समाजामधली सत्यवृत्ती जी आहे, समाजामधलं जे जे काही घडतंय, ते सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतं, की सिनेमामध्ये जे घडते, ते समाजामध्ये खरं तर कॉपी पेस्ट होताना आपल्याला बघायला मिळते. हे जे काय आहे, हे डिस्कोर्स तिथं खरं तर डिस्कस करायचा होता. मग परत इथं कशा पद्धतीनं पॉलिटिकल ॲडव्हांटेजसाठी सिनेमा फॉर्म केला. धुरंधर सारखा सिनेमा जो आहे, तो बऱ्यापैकी त्याच्यामुळं खरं तर क्रिटिसाइज झाला. काश्मीर फाईल सारखा सिनेमा असू द्या, बेंगाल फाईल सारखा सिनेमा असू द्या. हे खऱ्या अर्थानं त्यानंतर योगी आदित्यनाथ वर बनलेला सिनेमा असू द्या किंवा अशा पॉलिटिकल फिगर्सवर आता महाराष्ट्राचं एक्झाम्पल बघितलं तर आनंद दिघे सारखा जो पर्सन होता त्याच्याशी रिलेटेड सिनेमा काढण्यात आला, पण तो टोटली पॉलिटिकल प्रोपगंडा होता असं त्याच्यावरती टीका झाली. त्यामुळं हे नॅशनल लेव्हलला असू द्या किंवा स्टेट लेव्हलला, लोकल लेव्हलला असू द्या. सिनेमा कुठेतरी प्रोपगंडाचं टूल होतंय का? ही सुद्धा एक भीती आहे. त्यामुळे याच्यावरती जो प्रिव्हियस इयरमध्ये एसे विचारलेला आहे किंवा तुम्ही नवीन एक सब्जेक्ट बनवून याच्यावरती लिहून बघायला पाहिजे. याच्यावरती आपल्याला काय लिहिता येतंय? याच्यावरती कोणता सब्जेक्ट आपल्याला तयार करता येतोय? एसेशी रिलेटेड. हे आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याची प्रॅक्टिस आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी आपल्याला लाईन टू लाईन हे बघायची अजिबात गरज नाही. याच्यामध्ये अनेक मूव्हींचा वगैरे याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीनं काय-काय पोट्री करायचा प्रयत्न केलाय आणि तो कसा पॉलिटिकल अजेंडा असू शकतो किंवा नसू शकतो, हे याच्यामध्ये थोडंसं डिस्कस करायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा जे टेक्स्ट कॉन्टेक्स्टवरचं एरुटेल आहे, त्याच्यामध्ये रेबीजचा खरं तर उल्लेख आलेला आहे. आता स्ट्रीट डॉग्समुळे होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तो मुद्दा खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये गेलाय. त्यामुळे ऑलरेडी हा मुद्दा खूप चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. आणि स्ट्रीट डॉग्सला कंट्रोल करण्यासाठी वगैरे, वगैरे काय-काय प्रिकॉशनरी मेजर्स घेतले जातात. हे आपण सगळ्यांनी न्यूजमध्ये गेल्या 1 वर्षापासून जवळ-जवळ आपण ते न्यूजमध्ये बघितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये रेबीजचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. याचे पेशंट्स जे आहेत, ते वाढताना आपल्याला बघायला मिळते आणि एकदा रेबीज झाल्यानंतर मेडिकल फील्डमध्ये आपल्याकडे त्याचा तसा रामबाण उपाय नाही आहे. म्हणजे त्याचं खरं तर आपण म्हणू शकतो, की त्याचा जो अंत आहे, तो मृत्यूच आहे. त्याला आपण टाळू शकत नाही. अशा पद्धतीने रेबीजसारख्या एका आजाराकडे आपल्याला आपण खरं तर आपल्याला बघावं लागतंय. मग याच्यामध्ये रेबीजचा एक अभ्यास करणं, साठी मग काय-काय सुविधा अवेलेबल आहेत, प्रिकॉशनरी मेजर्स त्याचे काय-काय आहेत, हे आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि व्हॅक्सिनेशन जे त्याचं आहे, ते कुठेतरी स्वस्त अवेलेबल इंडियामध्ये नाहीये. त्यामुळे जे लोअर मिडल क्लास आहे, तो खरं तर अफोर्ड करू शकत नाही. पुअर पॉप्युलेशन आहे ते अफोर्ड करू शकत नाही आणि जरी अफोर्ड करू शकलं, तरी ती जी अवेलेबिलिटी जी आहे, ती मग एकदम रुरल एरियापर्यंत पेनिट्रेट झालेली नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे रेबीज ही एक केस स्टडी घेऊन त्याचे खरं तर कॉजेस काय-काय आहेत त्याचा अभ्यास करणं
मेडिकल फील्डमधली त्याची प्रोग्रेशन जे आहे त्याचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं ठरते आणि ग्लोबल लेवलला त्याची एक आकडेवारी बघून ठेवणं हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं ठरतंय. कारण हा गेल्या 1 वर्षापासून चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे याचा एक थोडासा सर्वांगीण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढे ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या न्यूज आपण बघायला सुरुवात करूया. पहिलीच न्यूज बांगलादेशशी रिलेटेड आहे आणि तिथं तख्तापलट होऊन नवीन गव्हर्नमेंटसाठी लीडर कसे अगोदर यूकेमध्ये पळून गेलेले, परत रिटर्न आले वगैरे, वगैरे. डिस्कस आता इथून पुढे होताना आपल्याला बघायला मिळणारच आहे. परंतु आपल्याला जसं की चायनाचा जो काही ट्रॅप आहे, तो तुम्हाला समजावून सांगितला. तो ट्रॅप आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. वर्ल्ड पॉलिटिक्सचाच हा परिणाम आहे. हे कृपा करून आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. नेबरहूड कंट्रीज बघितल्या तर नेपाळमध्ये परिस्थिती आपण बघितली काय चालू आहे, बांगलादेशमध्ये परिस्थिती आपण बघितली काय चालू आहे, श्रीलंकेमध्ये फायनान्शियल क्रायसिस आपल्याला बघायला मिळाला होता. पाकिस्तान पहिल्यापासून भिकारी झालेलंच आहे. मग चायना पाकिस्तानला कर्ज देतो. चायना खऱ्या अर्थानं नेपाळ असू द्या, बांगलादेश असू द्या, भूतान असू द्या, इकडे म्यानमार असू द्या, इकडे श्रीलंका असू द्या, त्यानंतर मालदीव असू द्या, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं कर्ज देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये यश येऊ द्या किंवा न येऊ द्या, ती फ्युचरची गोष्ट आहे. पण ट्राय तर चालू आहे ना. म्हणजे काय, की अशा पद्धतीनं या कंट्रीना कर्जबाजारी करायचं आणि स्वतःचा एक दबदबा जो आहे, तो या एरियामध्ये डेव्हलप करायचा. इंडियन ओशन असू द्या किंवा साऊथ चायना सीकडं तिकडे दबदबा असू द्या. कारण जगभरामध्ये जो काही व्यापार होतो ना, तो व्यापार बऱ्यापैकी इंडियन ओशन मधून होतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये साऊथ चायना सी जो आहे, तो खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये चायना पाकिस्तानमध्ये क्रेडिट ट्रॅप निर्माण करतो. चायना श्रीलंकेमध्ये क्रेडिट ट्रॅप निर्माण करतो आणि दोन्ही देशांमध्ये फायनान्शियल क्रायसिस आपल्याला बघायला मिळतात. युगांडामध्ये चायना तेच करताना आपल्याला बघायला मिळतोय. सर्बियामध्ये चायना तेच आपल्याला करताना खरं तर बघायला मिळतोय. आणि इकडं मलेशियामध्ये सुद्धा चायना जो आहे, तो तेच करताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे कुठंतरी हा क्रेडिट ट्रॅप आहे, हे आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हा क्रेडिट ट्रॅप कशासाठी आहे? तर ऑब्व्हियसली स्वतःचा दबदबा जो आहे, स्वतःचा एक बेस तिथं निर्माण व्हायला पाहिजे त्या एरियामध्ये. जर इंडियन ओशनमध्ये तुम्हाला स्वतःचा दबदबा निर्माण करायचा असेल, तर ऑब्व्हियसली इथल्या लोकल कंट्री ज्या आहेत, इथल्या ज्या कंट्रीज आहेत, इथले देश आहेत, त्यांना हाताशी धरल्याशिवाय हे काम होणार नाही. मग त्यांना हाताशी धरण्याचे मार्ग अनेक आहेत. त्याच्यापैकी क्रेडिट ट्रॅप एक आहे, की त्यांना कर्ज वगैरे द्या. आणि हेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळं मग पॉलिटिकल जर काही इन्सर्जन्सीज त्या देशामध्ये होत असतील, तर त्याच्यामध्ये नवीन काहीच नाहीये. आणि म्हणूनच पहिल्याच एरिटलमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला काय समजावून सांगितलं. एरिटलमध्ये त्या लेखकानं आपल्याला काय समजावून सांगितलं, की इंडियाला या सगळ्यांशी रिलेटेड अटेन्स राहणं खूप जास्त गरजेचं आहे. सावध राहणं खूप जास्त गरजेचं आहे. अटेंटिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे. हे आपल्याला या न्यूजमधून समजावून घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि ते नोट आपण करून घ्यायला पाहिजे. बाकी इंटरनॅशनल रिलेशन दृष्टीतून कशा-कशाचा अभ्यास करायचा हे ऑलरेडी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. पुढची न्यूज आहे, ती आहे द नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड रिलेटेड आणि एक असा प्लॅटफॉर्म डेव्हलप केला जातोय, जो पोलीस असू द्या, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज असू द्या, त्यांना वेगवेगळ्या केस स्टडीज करण्यासाठी तो डेटाबेस अवेलेबल ऑनलाईन केला गेलेला आहे. ऑब्व्हियसली त्यांना ऑथॉरिटीला त्याचा ॲक्सेस असेल, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण याच्यामुळं इन्व्हेस्टिगेशन सोपं होणार आहे. अशा खरं तर मॅटर्स आहेत, त्याला टॅकल करणं खरं तर सोपं होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये फक्त आपल्याला हे नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड आहे, त्याचा एक डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हे प्रिलियमसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. आणि दुसरी गोष्ट नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचा एनपीआरचा उल्लेख आला. हा सुद्धा त्यामध्ये खूप त्या काळामध्ये खूप जास्त कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा ठरला होता. मग हे एनपीआर काय आहे? त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायला लागू शकते. पुढची न्यूज आहे ती ओडिसामध्ये 3 मॉइस्ट जे आहेत, ते खरं तर किल केले गेलेले आहेत, मारले गेलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, की नक्षलवादाचा जो प्रॉब्लेम आहे, नक्सलिझमचा जो प्रॉब्लेम आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून फेस खरं तर आपल्याला करावा लागलेला आहे. त्यामुळे हा नक्सलिझमचा प्रॉब्लेम नेमका काय? याचा डिटेल्ड अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती साबरीमाला टेम्पल्समध्ये चोरी झाली होती सोन्याची. त्याच्याच रिलेटेड न्यूज आहे. ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. पण साबरीमाला टेम्पल आपल्यासाठी महत्वाचं आहे.
आता हे कसं एन्सेंट इंडियामध्ये जे काही वेगवेगळ्या मंदिरांची बांधकामं झाली, त्याची सुद्धा वेगवेगळी पद्धत होती, वेगवेगळी कला होती. गोथिक वगैरे त्याच्यामध्ये सगळं येतं ते. मग हे साबरीमाला टेम्पलचं हे जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीमध्ये येतं त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या साबरीमाला टेम्पलची हिस्ट्री काय आहे, त्याचा फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी या न्यूजमध्ये आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती अपॅरलशी रिलेटेड न्यूज आहे. नरसापूर क्रॉचेट लेस प्रोडक्ट्स. हे काय आहे नेमकं? हे कशा पद्धतीचे प्रोडक्ट्स आहेत? आणि याच्यामध्ये जिओग्राफिकल इंडिकेशन ज्याला आपण जी-आय टॅग म्हणतोय ना, त्याचा पण उल्लेख आहे. मग याला जी-आय टॅग आहे का? आणि काल आपण जी-आय टॅग्स रिलेटेड डिटेल डिस्कशन केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे जिओग्राफिकल इंडिकेशन काय असतं? ते कोण इश्यू करतं? त्याचा क्रायटेरिया काय आहे? याचा डिटेल तुम्हाला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि नरसापुरम जे क्रॉकेट लेस आहे, ते जे आहे ते नेमकं हे वेगळ्या पद्धतीचे जे अपॅरल्स आहेत ते तयार करतात. मग त्याचं खरं तर इम्पॉर्टन्स काय आहे? आणि कोविडमुळं हे खरं तर 150 खरं तर सॉरी 150 क्रोर खरं तर त्याचं मार्केट एक्सपोर्ट मार्केट होतं हे. कुठेतरी ते कोलॅप्स झालेलं आपल्याला बघायला मिळत होतं. परंतु पुन्हा एकदा ते रिगेन होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. हे इथं सांगितलं आहे. मग नरसापुरम क्रॉकेटलेस जे आहे प्रोडक्ट जे आहेत ते कशा पद्धतीचे असतात? त्याचं वैशिष्ट्य काय आहे? ते सगळं आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे आणि विशेष करून जी-आय टॅक्स रिलेटेड अभ्यास करून ठेवा. पुढची न्यूज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाशी रिलेटेड आहे आणि संथाली या लँग्वेजमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे ते पब्लिश झालेले आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याचं जे आहे ते खरं तर जे आपण म्हणू शकतोय द्रौपदी मुर्मू जे आपल्या प्रेसिडेंट आहेत, त्यांनी या ठिकाणी इथं ते कॉन्स्टिट्यूशन हातात धरून त्याचं खरं तर एक प्रकारचं इनॉग्रेशन जे आहे ते केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग याच्यामध्ये अभ्यास आपल्याला कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा तर अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे. ते सिलेबसचाच पार्ट आहे आपला. त्याच्यामध्ये कोर पार्ट काय आहे, की लँग्वेजचं स्थान इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे? त्याच्याशी रिलेटेड कोणते सेक्शन्स आहेत? त्याच्याशी रिलेटेड खऱ्या अर्थानं कोणता पार्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि मग प्रिअम्बलमध्येच कुठं लँग्वेजचं स्थान आपल्याला दिलेलं आहे का? हे आपल्याला डायरेक्टली, इनडायरेक्टली काय-काय गोष्टी त्याला अटॅच होतात. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. पुढची न्यूज फसाईशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये फसाई बार्स फूड फर्म्स फ्रॉम टर्मिंग हर्बल इन्फ्युजन टी. मग याच्यामध्ये फसाईने काय ऍक्शन्स वगैरे घेतलेले आपल्याला सांगितले, परंतु याच्यामध्ये आपल्याला फसाईचा अभ्यास करून ठेवायचा आहे, ज्याला आपण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो. याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे. हे प्रिलियमसाठी आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. पुढची न्यूज आहे ती सेमीकंडक्टर्स रिलेटेड आहे आणि इथं सांगण्यात येते की इंडिया विल सून बिकम सेल्फ रिलायंट इन सेमीकंडक्टर. आता इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये चायनाने एवढं प्रोग्रेस का केलेलं आहे? कारण ते सेल्फ सफिशियंट आहेत सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये. नॉर्थ कोरियासारखा वगैरे देश आहेत. सॉरी साऊथ कोरियासारखा देश वगैरे जो आहे तो. तो सेमीकंडक्टर्समध्ये सेल्फ रिलायंट आहे. आणि त्याच्यामुळे सेमीकंडक्टरचं एक्सपोर्ट जे मार्केट त्यांचं आहे ते खूप मोठं आहे. पण आता इंडिया सुद्धा खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सेल्फ रिलायंट होण्याचा ट्राय करतोय आणि लवकरच होईल असं कुठेतरी आश्वासन देण्याचा इथं ट्राय केलं जातोय. इथं फक्त तुम्ही सेमी कंडक्टरची टेक्निकल थोडीशी नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्याचं एवढं इम्पॉर्टन्स काय आहे? तुम्ही कुठलाही टेक्निकल डिव्हाइस जरी घेतला तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या चिप्स तुम्हाला दिसतात. त्याच्यासाठी खरं तर सेमी कंडक्टरची गरज असते. विदाऊट सेमी कंडक्टर ते आपण खरं तर त्याला म्हणतात की काय म्हणतात त्याला? ते आपण चालवू शकत नाही. टच स्क्रीन डिस्प्ले वगैरे आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरची भूमिका खूप मोठी आहे. पण याचं मला सांगायचं एकच आहे, की प्रिलियमच्या दृष्टीतून हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याची बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असायला पाहिजे. ज्या बेसिक अंडरस्टँडिंग वरती आपण प्रिलियमचे क्वेश्चन सोडवू शकतो, तेवढा याचा अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये डिटेल टेक्निकल नॉलेज वगैरे घेत बसायची अजिबात गरज नाही आणि तेवढा आपल्याला टाईम पण नाही. पुढची न्यूज परत जे विषय मी तुम्हाला समजावून सांगितलं, यूएस, व्हेनेझुएला आणि ऑइल. मी तुम्हाला ऑलरेडी तिथं मी समजावून सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फक्त आता ना युनायटेड नेशन्सची भूमिका काय आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. युरोपियन युनियन याच्यामध्ये काय भूमिका मांडतोय हे तुम्हाला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे.
पुढची न्यूज आहे परत इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड. याच्यामध्ये इस्रायलनं जे आहे ते व्हेनेझुएला वरती अटॅक केलेला, सॉरी लेबनानवरती अटॅक केलेला पाहावयास मिळते. व्हेनेझुएला वेगळा पार्ट आहे. इथं लेबनॉन आहे, इथं इस्रायल आहे. आणि लेबनॉनमध्ये जर आपण बघितलं ना, तर हिजबुल्ला नावाची जी काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, ते काम करताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचा बऱ्यापैकी सपोर्ट जो आहे, तो पॅलेस्टाईन जे वासी आहेत त्यांना किंवा पॅलेस्टाईन समर्थक आहेत ते. आणि ते या पॅलेस्टाईनला सपोर्ट करताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ऑब्व्हियसली इस्रायलच्या विरोधात ॲक्टिव्हिटीज करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इस्रायल जसं गाझाला टार्गेट करतो, तसं लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहला सुद्धा टार्गेट करताना अनेक वेळा आपल्याला बघायला मिळतं आणि तेच आता सुद्धा टार्गेट केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. मग परत मी तुम्हाला तेच सांगतो, की ह्या सगळी जी सिच्युएशन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला याची इस्रायलची हिस्ट्री समजावून घेणं गरजेचं आहे. मग पॅलेस्टाईन इस्रायल कॉन्फ्लिक्ट काय हे समजून घेणं गरजेचं होईल. म्हणजे समजून घेता तुम्हाला येईल आणि त्याच्यानंतर मग इस्रायल जो आहे, तो किती पातळींवरती युद्ध लढतोय. मग त्याच्यामध्ये सिरिया, जॉर्डन, इजिप्त असेल हे कंट्रीज कोणाला पॅलेस्टाईनला हेल्प करतात, सॉरी सपोर्ट करतात की इस्रायलला करतात? आणि जर करत असतील पॅलेस्टाईनला तर त्याचे रिझन काय काय आहेत? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं होऊन बसतं आणि त्याचा फिजिकल मॅप सुद्धा तुम्हाला बघून ठेवावा लागेल. या ठिकाणी आजचा द हिंदू जो आहे तो मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे, त्याची प्रॅक्टिस करायचे, ते विद्यार्थी आपला टेलिग्राम चॅनल जो आहे जॉईन करू शकतायत. तिथं द हिंदूमध्ये जे आपण डिस्कस करतो त्याच्यावरती आधारित मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय. त्याचे आन्सर लिहून तुम्ही पीडीएफ फॉर्ममध्ये त्या ग्रुपवरती अपलोड करू शकता. त्याच्यावरती मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देत असतो, ते पेपर चेक करून देत असतो. त्याचबरोबर एकमेकांचे आन्सर बघून सुद्धा तुम्ही अनेक गोष्टींमध्ये प्रोग्रेस खऱ्या अर्थानं करू शकताय आणि ते टोटली सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे. तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकताय. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना खरं तर द हिंदू जो आहे तो रिजनल लँग्वेजचे विद्यार्थी आहेत, त्यांना या कंटेंटची गरज आहे एक्झामसाठी, फायदा त्यांना याचा होऊ शकतोय. तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. तुम्ही जेवढं शेअर कराल तेवढंच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.